At 4th May 2016, and that you know very well. 5th May, sorry, 5th May 2016. काय सांगू? अभ्यास करा सांगू? नाही? Only 7 days in your hand, and that are very important to you for your better studies, for your better future. Excuse me. Now generally in a biological language again, that we know our heart is beating each after 0.8 second, and it is saying what? Yes, laughter. That means what? Live your best and do your best. Best of luck for you, for your examination, and even for your bright future. Thank you. बरेच फॉर्म मध्ये आलेले माझे विद्यार्थी मित्र, तसं आज तुमचा दिवस आहे. आम्ही काही जास्त बोलत नाही, फक्त शेवटी एकच सांगेन की यश प्रत्येकाला मिळेल नाही मिळेल हा पुढचा भाग आहे, पण आयुष्यात प्रत्येकाने एक चांगला माणूस म्हणून राहणं, जगणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. जेवढं आपल्याला अभ्यासाला आपण जेवढं महत्त्व देतो, तेवढं आपण आपल्या नीतिमूल्यांना किंवा आपल्या शिस्तीला हे आयुष्यात महत्त्व देणं गरजेचं आहे. तर या सगळ्या गोड चेहऱ्यांना आणि माझ्या विद्यार्थी मित्रांना आणि मैत्रिणींना CET परीक्षेसाठी, त्यांच्या फ्युचरसाठी मी बेस्ट लक देतो. आणि मला फक्त 2-3 लाईन बोलायची परवानगी होती, ती मी संपवतो. धन्यवाद. From Pimpega Baswar. Girish Pagar. काहीतरी वेगळं हवं असेल तर त्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागतं. ज्याप्रमाणे आपले टीचर्स आपल्याला नेहमी सांगतात की जास्त प्रॅक्टिस करा म्हणजे काहीतरी चांगलं भेटेल, एवढंच आपण केलं पाहिजे आणि नक्कीच आपल्याला यश प्राप्त होईल. प्रॅक्टिस मेक्स माइंड परफेक्ट. सो थँक यू. नेक्स्ट अँकरिंग जॉइन द प्रोग्राम. So let us introduce ourselves. Myself Sushmita Bhavre. Myself Prasmit Kataria. Everybody knows me. So now, आपल्याकडेच काही विद्यार्थी त्यांच्या मनातील भावना आणि त्यांचा 2 महिन्यांचा टॉपर्सचा प्रवास आपल्या समोर मांडू इच्छितात. So I would like to request Sushmita for calling the names of participants. Now we call upon the stage Omkar Wagh to express his feelings. सरांचं सगळेच जण अभिनंदन करताय आणि मी पण खरंच आभार मानतो त्यांचे.
कारण ते स्वतः आमच्या कॉलेजमध्ये आले होते, आम्हाला मार्गदर्शन केलं. खरं सांगायचं तर आम्हाला एक आयुष्याची दिशा दाखवली की इंजिनिअरिंग आणि मेडिकल सोडून पण अजून काही फील्ड आहेत, त्याच्यात तुम्ही लक्ष घाला. आणि मी जेव्हा टॉपर्स अकॅडमीत आलो तेव्हा खरं तर माझ्या मित्राला घेऊन आलो होतो मी, पण त्यांनी काही इथं क्लास लावला नाही. सर आपल्याला म्हणजे असं दरवेळेस निबंध असतो बघा, शाळेतला पहिला दिवस, क्लासमधला पहिला दिवस, ते मला नाही आठवणार. मला टॉपर्स अकॅडमीचा पहिला दिवस नक्की आठवतो. कारण नाही खरं सांगतो सर, कारण अख्ख्या टॉपर्स अकॅडमीत KKW कॉलेजचा मीच एकटा मुलगा होतो. मुली होत्या, त्यांचा करता खूप मोठा असा पाठिंबा वाटला मला की आमची गँग आहे इथं, बरोबर का नाही. आणि पण मग मला खरंच असं वाटलं नव्हतं की इथं एवढे जे बसलेले ते माझे एकदम चांगले मित्र होऊन जातील. माझा टॉपर्स अकॅडमीतला पहिला मित्र म्हणजे चेतन आहेर, जो सगळ्यांचा आवडता आहे. आणि चेतन भेटला, मग निरंजन भेटला, मग रेग्युलरची मुलंही ओळखीचे झाले. खरं तर 25 ते 50 दिवसांचा हा कोर्स होता. पण खरंच सांगतो सर, तुमच्या शिकवण्याने असं वाटलं की तुम्ही आम्हाला लहानपणीपासून शिकवताय. कारण आता खरंच ना 25 ते 50 दिवसात कोणाला मुलांना एवढं आपलंसं करून घेणं, एवढ्या नीट शिकवणं किंवा मग त्यांचे डाऊट समजून घेणं, त्यांचे चेहरे वाचणं, मुळात ते चेहरे वाचणं खूप महत्त्वाचं असतं. आणि हे सगळं काही फक्त 25 ते 50 दिवसांच्या कालावधीत करणं खरंच खूप हार्ड आहे. आणि खरं मी जेव्हा गाडे सरांकडे आलो होतो क्लास जॉईन करण्यासाठी, तेव्हा मी त्यांना विचारलं की सर आपली फॅकल्टी कोणती आहे. त्यांनी मला फक्त एवढं सांगितलं की आपल्याकडे PhD केलेली एक व्यक्ती आहे ज्यांचं नाव आहे डॉक्टर करीम पठाण सर. आणि सर तुम्हाला खरंच सांगतो, मी माझ्या भावाला घेऊन आलो होतो, सरांना विचार वाटलं सर, तर त्या भावाने मला दम दिला. तो म्हटला ओंकार, जर कुठं दुसरीकडे गेला तर बघ, हा एक PhD केलेली व्यक्ती जर तुला शिकवायला इथं येते तर तू कशाला कुठं जातो दुसरीकडे, आणि दुसरीकडे पळायची गरजच काय. त्याच्यामुळे माझ्या सगळ्या मित्रांनी दुसरीकडे क्लास लावलेले, तरी पण मी इथे क्लास लावला. आणि खरं तर गाडे सरांनी वेळोवेळी वर्गात येऊन आम्हाला खरं तर आयुष्याचा मार्ग दाखवला असं म्हणायला काही हरकत नाही. कारण नेहमी आम्हाला सांगत गेले की हार नका मानू, किती जरी अपयश आलं तरी पण. आणि जर का तुम्हाला यश आलं तर झाडावर नका चढू मुळात, आणि गर्व नका बाळगू. एवढं खरं तेवढंच बोलतो. आणि तुम्हाला सगळ्या मित्रांना सांगतो की टॉपर्स अकॅडमीशी आपलं नातं संपलेलं नाहीये. जरी हा सेंड ऑफ असला तरी पण सर आम्ही खरंच परत येत राहू इथं, नक्की तुम्हाला भेटू. गरज पडली तुमचं मार्गदर्शन पण घेऊ, कमी मार्ग पडले तर, बरोबर नाही रे. आणि एवढंच बोलतो. आणि तुम्हाला सगळ्यांना एवढं सांगतो, अशी अपेक्षा करतो की इथला प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही आयुष्यात एक यशस्वी माणूस ठरेल. प्रणित शिंदे. Supporting us in our this 2 months duration, and thank you. Respected sirs, teachers and all my dear and fellow friends, as you all know, today we have gathered here for a farewell party. I am very happy to express my views in front of you all. This is happy as well as sad moment for me. Happy just because I am going to go to my parents and my study is going to get in, my tension is going to get free. And sad just because I am going to leave this class, the studies, all the tension, it is also going to get in. That is why, and all I am going to miss my class a lot. A very short period it is, slightly 1.5 months. But I have got many friends from very far places, which I ever imagined that I'll be getting. Thank you everyone, all the teachers, all the teaching, all the sir and teacher, whatever they taught, I have got it very well. They only not taught all the textual knowledge, but also give the encouragement, and also they helped us for the career judgment and all. Thank you everyone. I'm going to miss this class. Thank you. टॉपर्स अकॅडमी ह्या क्लासचं फेअरवेल पार्टी, आणि ह्या पार्टीमध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद. ह्या क्लासमध्ये खूप काही शिकायला मिळालं. पाटील सर, पठाण सर, आहेर सर यांनी आपल्याला खूप चांगला प्रतिसाद दिला, आणि गाडे सरांनी अतिशय चांगले व्हिडिओ दाखवून आपल्याला उत्स्फूर्त केलं. त्याबद्दल सगळ्यांचं थँक्यू. Today is the farewell party. I am feeling so glad that I got opportunity to express my thoughts in front of you. Today is the mixed type day, that is the happy and sad. Happy because we all are entering in the secondary phase of our educational life,
and sad because today is the finally last day of our class. Now this is the time to leave the nest and fly away. Before coming in this class, I was very nervous. I think how I can adjust here. But when I enter in this class, by seeing the cooperative nature of our teaching staff, I feel very nice. From today, later on 5 days, our exam is there. From starting only, all teachers take various efforts to solve our queries and guide us. This helps me in my study also. And by showing the various career fields, we get encouraged and we got our direction towards the success. So I am thankful to all the teaching, non-teaching staff. Thank you. काय पण दोनच शब्द म्हणून मी माझे मनोगत व्यक्त करते. या क्लासमध्ये मला खरंच चांगले शिक्षक मिळाले. ते सर्व सपोर्ट करतात, कोऑपरेटिव्ह आहेत. गाडे सरांचे मी मनापासून आभार मानते आणि सगळ्या मित्र स्टाफला थँक्यू ऑल ओके मानते का त्यांनी मला इथे बोलण्याची प्लीज आणि इथे माझे मनोगत सांगण्याची संधी दिली. कुठून सुरुवात करावी तेच कळत नाही. प्रत्येक जण हे आपापल्या क्षेत्रात एकदम उत्कृष्ट आहे. मी सर्वप्रथम पाटील सरांबद्दल सांगू इच्छिते. ते मी PCMला असल्यामुळे त्यांचा मला जास्त सहवास लाभला नाही, परंतु आर्किटेक्चरच्या पेपरला ते माझी इतकी आनंद उडाली होती की सरांनी मला फार सहकार्य केलं. गायकवाड सर त्यांनी मला रडण्यापासून थांबवलं. मावळकर सरांनी मग या मॅथ्सचे इतके सुंदर नुसके सांगितले का ते कधीच विसरणार नाही. केमिस्ट्रीचे किस्से ते एकदम भारी होते आणि पटेल सरांचे नुसके अप्रतिम होते, त्याच्यावर काही तोडच नाही. तसंच मी सर्व शिक्षकांबद्दल एवढं सांगू शकते, हे सांगेन प्रत्येक फुलदेव घरात वाहिलं जात नाही, तसं प्रत्येक नातंही मनात जपलं जात नाही. मोजकीच फुलं असतात देवाचरणी शोभणारी, तशी मोजकीच माणसं असतात क्षणोक्षणी आठवणारी. आणि सर्व शिक्षक जे आहेत ते आपल्याला क्षणोक्षणी आठवणारे, त्याबद्दल काहीच वावगं ठरणार नाही. तसंच टीचर्ससाठी मी असं बोलेन, गुड टीचर्स आर द रिझन बाय ऑर्डिनरी स्टुडंट ड्रीम टू डू एक्स्ट्रा ऑर्डिनरी थिंग्स. आणि मला इथे बरेचसे चांगल्या मैत्रिणी भेटल्या. आमचा ग्रुप मेन म्हणजे आम्ही ग्रुप नव्हतो, तर आमचा पिंपळगावचा एक ग्रुप तयार झाला. आणि नवीन अशा नाशिकच्या पण मुली भेटला, त्याचा एकदम भारी आहे. आणि बाकीच्या चांदवड वगैरे त्यांनी सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि काहींना मी जर त्रास दिला असेल तर त्यांना सॉरी बोलते. प्लीज ऐका, सॉरी. अस्सलाम वालेकुम. मैं यहाँ पर रावण मैम की वजह से आई हूँ. वो हमारे तरफ के इसलिए यहाँ पर आई मैं, तो मुझे बहुत सारे सबसे एक्सपीरियंस आया. बहुत ज़्यादा कि दीपक पाटिल सर, करीम पठान सर और आहिर सर बहुत अच्छी तरह जानते हैं हमें, क्योंकि हम 3 लोग स्पेशली वैष्णवी, नसीम और मैं फेमस हो गए हैं. सर अच्छी तरह से जानते हैं. यहाँ पर आके हमें बहुत सारे सबसे अच्छा माहौल, यानी कि सब टीचर का ही अच्छा माहौल था, इसीलिए हमें सबका अच्छा माहौल मिला. और सब टीचर ने, ये नॉन टीचिंग के टीचर ने बहुत हमें हेल्प की. जस्ट थैंक यू.